नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग 48 तासांपासून धुमसतीच। 1 किलोमीटरपर्यंतचा परिसर रिकामा केला। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या गावात भीतीचं वातावरण। मुंढे गावातील घरांना कुलूप तर रस्तेही निर्मनुष्य। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाड्याचे जवान संजय गायकर शहीद। अकोले तालुका आणि जिल्ह्यात शोककळा। तूर खरेदीला केंद्र सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ। मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी केंद्राकडे मागणी केली होती। वाशिम जिल्ह्याने अनुभवला शून्य सावली दिवस। वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना गेल्या 3 दिवसांपासून विविध भागात सावली हरवली आहे। हिंगोलीत शेतमजुरी मागितल्यावर आनंद मोरे यांची काठी लोखंडी रॉडनं जबर मारहाण। आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, उपचार सुरू। पंढरपुरात देवाच्या निर्माल्यापासून सुगंधित धूप आणि अगरबत्ती निर्मितीला सुरुवात। तुळशीगंध या नावाने 4 प्रकारात बाजारात भाविकांना आषाढीपूर्वी उपलब्ध होणार। मूर्तिजापूर पुनर्विकसित रेल्वे स्थानकावर पावसामुळे गळती। बुधवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं। भंडाऱ्यात भरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला धडक दिली। घटनास्थळीच मृत्यू। आरोपी ट्रक चालक फरार। तुमसर पोलिसात गुन्हा दाखल। शाळेतून काढल्याच्या रागातून विद्यार्थ्याने साहित्य चोरी केलं। विद्यार्थ्याच्या घरातून संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर जप्त केल्याची माहिती। पोलिसांनी 44,000चा मुद्देमाल जप्त करत दोघांना बाल न्यायालयात हजर केलं। नंदुरबारच्या शिरपूर शहादा रस्त्यावर आनरत्न बारीजवळ 5 किलो गांजा जप्त। गांजाची किंमत 2 लाख इतकी असल्याची माहिती। परभणीत मुख्य रस्त्यावरील मोबाईलचं शोरूम चोरट्यांनी फोडलं। लाखोंचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केलं। चोरट्यांना शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान। गडचिरोलीतील झिंगानूर गावात अवैधरित्या दारू विकणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। वाहनासह 20,70,000ची दारू जप्त, तर 4 जण पोलिसांनी अटक केले। भंडाऱ्यातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार। ग्रामस्थांकडून आंदोलनाची हाक। दोषींवर कारवाई करण्याची मागणी। भंडाऱ्यात परिचालक संघटनेचं जिल्हा परिषदेवर आंदोलन। जुलैपासून मानधन थकल्यानं प्रशासनाला दिला अल्टिमेटम। पदवीधर बेरोजगारांसाठी भंडाऱ्यात रोजगार मेळावा। महाराष्ट्रातील 40 नामांकित कंपन्या होणार मेळाव्यात सहभागी। आमदार अभिजित वंजारी यांच्या गोविंदराज वंजारी फाउंडेशनचा पुढाकार। कोकण मंडळ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देणार। शिरढोण खोणी येथील 5,248 सदनिकांच्या विक्री किमतीत कपात। पात्र विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती। धाराशिवच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक पदी रितू खोकर यांची नियुक्ती। धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली। अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं महावितरणाच्या कार्यालयावर आंदोलन। अभियंत्यांच्या कार्यालयात मेणबत्त्या पेटवत केलं आंदोलन। पावसाळा सुरू झाला की महावितरणाच्या वतीनं सातत्यानं वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप करण्यात आला। साताऱ्यात चिंचणेर वंदन इथं ढगफुटी सदृश्य पाऊस। या पावसामुळे पुराच्या पाण्यात उभी असलेली 4 चाकी वाहनं जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढली। जेसीबी चालकाचं ग्रामस्थांकडून कौतुक। धाराशिवमध्ये भर उन्हाळ्यात पावसाची हजेरी। धाराशिवला 4 ते 5 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा। पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचलं। शेतकऱ्यांची मशागतीची कामं देखील ठप्प झाली। बीडच्या आष्टी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती। पुढील 6-7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। दक्षिण कोकण, गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार।
रत्नागिरी आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा. रत्नागिरी आणि साताऱ्यातील घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी. रायगडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरीत मागील 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा मिऱ्या नागपूर महामार्गाला फटका. उद्यमनगर ते परटवणे दरम्यान एका मोरीजवळ मध्यरात्री रस्ता खचला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही. रायगडच्या गुहागरमध्ये पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अनेक भागात झाडांचीही पडझड. उत्तर कर्नाटक आणि गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळाची परिस्थिती. किनारपट्टीवर 45 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन. सिंधुदुर्गात अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्यानं मालवणात पर्यटन बोटींचं नुकसान. बोटींचं लाटांच्या तडाख्यात मोठं नुकसान. सिंधुदुर्गात उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत पालकमंत्री नितेश राणेंनीही केली चर्चा. मागील 9 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं लातूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पूरस्थिती लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाकडून 6 पथकं, 8 बोटी आणि अनेक नोडल अधिकारी अलर्ट मोडवर. बीडच्या परळी माजलगाव केजमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. मे महिन्यात वातावरणात गारवा पडल्यानं नागरिक सुखावले. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात दरड कोसळली. काही काळ वाहतूक ठप्प तर एकेरी वाहतूक सुरू. दरड बाजूला करण्याचं कामही सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.